नमस्कार मंडळी, मी सुनील देव ॲस्ट्रॉलॉजी काउन्सिलिंगतर्फे आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण नक्षत्र मालिकेतील 16वे नक्षत्र म्हणजे विशाखा या नक्षत्रासंबंधी चर्चा करणार आहोत. तर विशाखा नक्षत्र हे 2 राशींमध्ये विभागलेले आहे, तूळ रास आणि वृश्चिक रास. तूळ राशी ह्याचं एक चरण आहे, आपलं 3 चरण आहेत आणि वृश्चिक राशीमध्ये एक चरण आहे आणि ह्या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. याचा अर्थ असा होतो की विशाखा नक्षत्र असलेल्या लोकांमध्ये ह्या तिन्ही गुणांचा म्हणजे गुरुची बुद्धिमत्ता, शुक्राचा व्यवस्थितपणा आणि वृश्चिकेचा पराक्रम किंवा धाडसीपणा, म्हणजे कारण त्याचा स्वामी मंगळ आहे, हे तिन्ही गुण एकटवू शकतात. पण तरीसुद्धा ह्या नक्षत्र हे थोडेसे अशुभ असल्याकारणे यांना फळं म्हणावी तितकी चांगली मिळत नाहीत आणि ह्यांना पुढे यायचं असेल तर मोठ्या लोकांचा आश्रय घेऊनच ही पुढे येऊ शकतात. म्हणजे एवढे चांगले गुण असून देखील ही व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे यायला थोडेसे म्हणजे हे नसतात, पुढे येणं जरा अवघड जातं त्यांना. हे नक्षत्र राक्षस गुणी असल्याने थोडेसे अशुभाकडे हे आहेत, अशुभाकडे वाकलेले आहेत. त्याच्यामुळे यांना थोडंसं फलं मिळताना यांना थोडासा पूर्णपणे ह्यांनी जे काही कार्य केले असेल की जेवढे एफर्ट्स टाकले असतील त्यापेक्षा बऱ्याच वेळात पूर्ण फळं नाही मिळत. तर म्हणून काही वेळेला हे लोक थोडीशी नाराज पण असतात. स्त्री आणि पुरुष दोघांना हे नक्षत्र मध्यमच आहे, पण बऱ्याच वेळा पुरुषांमध्ये जर का मंगळाचा गुण जर असेल, धाडसीपणा जर आला तर मात्र ते काही वेळेला अधिकारी गुण यांच्या अधिकार मात्र मिळतो. स्त्रियांना हे नक्षत्र तेवढे महत्त्वाचे नाही आहे, कारण सौंदर्याच्या दृष्टीने या नक्षत्राला तेवढं महत्त्व नाही आहे. राहू मात्र या नक्षत्र जर असेल तर माणूस बराच बुद्धिमान असतो, पण राहू जर बिघडला असेल तर अशी लोक बऱ्याच वेळेला नको त्या मार्गाला देखील जाण्याची शक्यता असते. अर्थात पत्रिकेचे इतर गुण देखील जरी सगळं बघायला पाहिजे तरच ते असं भविष्य वर्तवता येतं. नाही तर नुसतं राहू आहे आणि सांगणं हे तेवढंसं योग्य नाही, कारण तसं असेलच असं नाही आहे. पण राहू हा इथे एक कारण असू शकतो. बाकी ह्यांना राहण्याच्या संबंधी मग विचार केला तर ह्यांना आधुनिकतेची आवड असते. राहताना नेहमी व्यवस्थितपणा, छान चोखीपणा हा असण्याची बरीच शक्यता आहे. बुध किंवा गुरु या नक्षत्रात जर का असेल तर बऱ्याच वेळा लोक बुद्धिमान असून प्रोफेसर्स होतात, उत्तमपैकी शिक्षक होतात. किंवा बुधाचं जर ह्यांच्यामध्ये अंमल जास्त असेल, बुध हा फार प्रामुख्याने असेल तर आजच्या हिशोबाने जर पाहिलं तर बुध हा आपल्या कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी IT क्षेत्राला उत्तम आहे. अशा व्यक्तीने जर शिक्षण घेताना जर म्हणजे बुध असला तर जर का कॉम्प्युटर घेतलेलं असेल तर मात्र ही व्यक्ती बरीच पुढे जाते. रवी ह्या नक्षत्रामध्ये तेवढा चांगला नाही आहे. त्यामुळे काय होतं की रवी नक्षत्रात असतं जर काही लोक सरकारी नोकरी करत असतील तर यांना प्रमोशनच्या बाबतीमध्ये नेहमीच अडथळा येईल, कारण हे रवी याला अनुकूल नाही. तसेच व्यापार जर धान्याचा व्यापार असेल तर अशाही व्यापारींना थोडंसं फारसा प्रॉफिट कमीच होतो. बाकी ह्या नक्षत्राची लोक अंगबांधणी चांगली असतात, मजबूत असतात. शुक्रामुळे काही प्रमाणात आकर्षकपणासुद्धा असतो. हे सगळे गुण असतात, नाही असं नाही, पण तरी थोडंसं आयुष्यामध्ये पुढे येण्याच्या दृष्टीने जरा कमी पडतात. या नक्षत्रावरती आजारपण जो आहे तो फारसा त्रासदायक नसतो, पण तरीसुद्धा बराच छोटासा आजार जरी असला तरी बराच काळ रेंगाळण्याची खूप शक्यता असते. त्याच्यामुळे पटकन न बरं होणारे रोग यांना होतात.
अजून एक दुर्गुण म्हणजे या नक्षत्राचं, याला शाखाहीन नक्षत्र असं म्हणतात. त्यामुळे या नक्षत्रावरती जन्म घेतलेल्यांचा बऱ्याच वेळा वंश हा पुढे जात नाही, त्यांच्यापुरतं सीमित राहतो. शुभ कार्याच्या दृष्टीने हे नक्षत्र शुभ नसल्याने कुठल्याही शुभ कार्याला हे नक्षत्राला महत्त्व नाही आहे. पण अंधलोची अधोमुखी असल्याने बऱ्याच वेळा जमिनीखालचे काम म्हणजे विहीर खणणे किंवा गुप्तधन, पुरलेले धन अशा टाईपच्या जे जमिनीखाली जी काही कामं आहेत, सुरुंग बांधणे, भुयार खणणे, याला मात्र उत्तम आहे. आणि अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावरती बऱ्याच वेळा हरवलेली गोष्ट सापडू पण शकते. एवढे बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या नक्षत्रात याच मालिकेमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या आणि नमस्कार.